चंद्रावर खड्डे आहेत की नाही माहित नाही, पण मुंबई नाशिक महामार्गावर मात्र जागोजागी खड्ड्यांचे आड्डे आहेत। तो कर्तव्यासाठी घरातून निघाला आणि परत आलाच नाही। ठाणे महापालिकेच्या TDRFचा 31 वर्षांचा जवान, नाव विकास लहू गोरे, मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यात गाडी गेली आणि डिव्हायडरवर आपटून जीव गेला। या जवानाला 9 महिन्यांच्या 2 मुली आहेत। आता त्यांनी मोठं झाल्यावर बाबा म्हणून कुणाला हाक मारायची? चंद्रावर खड्डे आहेत का माहित नाही, पण शहापूरच्या रस्त्यावर मात्र निश्चित जागोजागी खड्ड्यांचे अड्डे आहेत। वेळात वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा। खड्डेरूपी हत्याकांडा मागची संपूर्ण सिस्टीम फाडल्याशिवाय मी राहणार नाही। मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही पण रस्त्यावर उतरा। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। TDRF जवानाचा खड्ड्यानं घेतला बळी, 9 महिन्यांच्या 2 मुली झाल्या अनाथ। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। आज सकाळी ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर काय घडलं? घटना आहे आज सकाळची। ठिकाण ठाणे जिल्हा, शहापूर तालुका, मुंबई नाशिक महामार्ग। TDRF मध्ये कार्यरत असलेला 31 वर्षांचा जवान विकास गोरे आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ड्युटीवर जात असताना त्यांची बुलेट थेट रस्त्यावरील खड्ड्यात आदळली। तो ताडकन फेकला गेला आणि थेट डिव्हायडरवर जाऊन आदळला। स्थानिकांनी त्याला तातडीनं शहापूर उपजिल्हा रुग्णालयात नेलं, पण उपचारादरम्यान मृत्यू झाला। जवान देश वाचवतो, पण आपल्या देशाची निकृष्ट व्यवस्था त्याला वाचवू शकली नाही। निकृष्ट दर्जाच्या रस्त्यातील खड्ड्यानं त्याचा बळी घेतला। कोण होता हा जवान? विकास लहू गोरे, वय 31, ठाणे जिल्ह्यातील शहापूर सरलंबा रस्त्यावर असलेल्या बामणे गावचे सुपुत्र। ठाण्यातील टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच TDRF मध्ये कार्यरत। TDRF म्हणजे पूर, आग, भूकंप या अशा संकट काळात जीवावर उदार होऊन लोकांना वाचवणारी एलाइट टीम, आणि याच टीमचा हा जवान म्हणजे विकास गोरे। विकास गोरे हे नुसतं नाव नव्हतं, तर आपत्तीच्या पहिल्या 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचून आपल्या प्राणांची बाजी लावून लोकांचे प्राण वाचवणारा शूरवीर जवान। त्यांनी भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेत शोध कार्य आणि बचाव कार्यात मदत केली होती। आज याच टीमच्या एका जवानाचा हा असा खड्ड्यानं बळी घ्यावा? कर्तव्यनिष्ठ TDRF जवानाचा रस्त्यातील एका खड्ड्यामुळं हा असा करुण अंत व्हावा? ही शोकांतिका नाही, ही व्यवस्थेकडून घडलेली हत्या आहे। विकास गोरे हे जवान कुटुंबाचा एकमेव आधार होते। या गोरे कुटुंबात ते एकमेव कमावते होते, आणि सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे त्यांना 9 महिन्यांच्या 2 मुली आहेत। आता त्या दोघींनी बाबा म्हणून कुणाला हाक मारायची? त्यांनी आपल्या वडिलांचा चेहरा देखील नीट पाहिला असेल का? खड्ड्यानं बळी घेतल्याची ही काही पहिलीच घटना नाही। एकट्या नाशिक मध्ये गेल्या 6 महिन्यात खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय। हो, नाशकात खड्ड्यांमुळे 5 बळी गेले। मुंबई नाशिक महामार्ग NHAI च्या ताब्यात आहे। वर्षाला हजारो कोटी टोल घेतात, मग खड्डे का पडतात? महाराष्ट्र PWDच्या 2024 चा रिपोर्ट राज्यात 28% रस्ते खराब किंवा अत्यंत खराब या श्रेणीत मोडतात, तर NCRB 2022 च्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्रात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे 128 जणांचा मृत्यू झाला, म्हणजे दर 3 दिवसाला या खड्ड्यानं एक बळी घेतला। आता यावर प्रशासनाचं उत्तर काय? तर एकच, पावसामुळे खड्डे पडतात। अरे मग पावसाळ्यापूर्वीचं ऑडिट कुठे गेलं होतं? करोडोंचा निधी, कंत्राटदार, ठेकेदार आणि शेवटी बळी कुणाचा? सर्वसामान्य माणसाचा, कर्तव्यावर जाणाऱ्या TDRF जवानाचा। या खड्डे बळींना जबाबदार कोण? LS मराठी सवाल करतय। हिम्मत असेल तर द्या उत्तर। LS मराठीचे सवाल, हिम्मत असेल तर द्या उत्तर। पहिला सवाल, NHAI ला वर्षाला कितीतरी कोटींचा टोल मिळतो, मग रस्ते देखभालीच्या नावानं का बोंबाबोंब? दुसरा सवाल, PWD ला निकृष्ट दर्जाचं काम कोण बघणार? त्यासाठी कुणाला जबाबदार धरणार? आणि तिसरा सवाल, कंत्राटदाराला सबस्टँडर्ड मटेरियल वापरून खिसे भरलेत का? आणि आता जाता जाता सरकारकडे 3 मागण्या करतोय आम्ही।
त्यांची लवकरात लवकर पूर्तता करा, कारण हा अपघात नाही, हा निष्काळजीपणाचा खून आहे. सरकारकडे LS मराठीच्या 3 मागण्या. TDRF जवान विकास गोरे यांच्या कुटुंबाला 1 कोटी भरपाई द्या. 9 महिन्याच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या आणि NHAI आणि PWD अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. विकास गोरे, आम्हाला माफ करा, तुम्ही लोकांचे जीव वाचवलेत, पण आज आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही. कारण हे झोपलेलं सरकार, हे सुस्त प्रशासन आणि या सडलेल्या व्यवस्थेला सर्वसामान्य माणसांच्या जीवाशी काही घेणं देणं नाही. पण LS मराठी मात्र तुमच्यासाठी आवाज उठवत राहणार, जोपर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांवर पडलेला शेवटचा खड्डा बुजत नाही तोपर्यंत हा मुद्दा जिवंत ठेवत राहणार. कारण चंद्रावर खड्डे नसतील, पण महाराष्ट्रात मात्र रस्त्यांवर खड्ड्यांचे अड्डे आहेत, एवढं मात्र नक्की. TDRF चे जवान विकास गोरे यांना LS मराठीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली.